या व्हिडिओमध्ये आपण या साडीमधील ब्लाऊजची सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत। हा ब्लाऊज पीस आहे। ब्लाऊज पीसाला एकाच बाजूला काठ दिलेत, त्यामुळे डिझाईन करण्यासाठी आपल्याला काठाचा वापर नाही करता येणार। मग डिझाईन करण्यासाठी आपण ब्लाऊजचे कापड आणि साडीचे कापड यांचा वापर करणार आहोत। साडीचा पॅटर्नही खूपच सुंदर असा दिलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी मनीषा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। सुरुवातीला आपण पेपरवर मागील भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे। मापे पाहूया। पूर्ण उंची आहे 15 इंच, 1 इंच आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतो। चेस्ट आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग 9.5 इंच, 1.5 इंच मार्जिन। कमर आहे 31 इंच, त्याचा चौथा भाग 7.25 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन। शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेला आहे आणि शोल्डरची पट्टी 3 इंचाची। मुंडा आहे 6 इंच आणि गळ्याची लांबी 10 इंच। खालील बाजूला गळ्याला रुंदी आपण 2.25-3 इंचाची दिलेली आहे। यानंतर गळ्याला सुंदर असा आपण आकार देऊन घेणार आहोत। अशा प्रकारे आपण इथे 2 आकार दिलेले आहेत। हे दोनही आकार आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण इथे दोनही भाग कट करून घेतलेले आहेत। यांना नंबर देऊया। वरील भाग आहे त्याला 1 नंबर देऊया आणि खालील भागाला 2 नंबर देऊया। यानंतर आपण ही दोनही भाग अस्तरवर कट करून घेणार आहोत। 1 नंबरचा भाग आपण सुरुवातीला अस्तरवर कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे याचे 2 आकार निघले जातील। हा आकार कट करताना आपल्याला खालील बाजूला अर्धा इंचापेक्षा थोडा जास्त वाढवून घ्यायचा आहे शिलाईसाठी। आणि 2 नंबरचा आकार आहे तो अस्तरवर आपण कुठेही वाढवणार नाही, आहे तसा आपण कट करून घेतलेला आहे। अस्तरवर हा भाग कट केल्यानंतर अशा प्रकारे निघला जाईल। यानंतर आपण हे दोनही भाग आहेत ते ब्लाऊज पीसावर ठेवून कट करून घ्यायचे आहेत। यानंतर आपण इथे 1 नंबरचा भाग घेतलेला आहे आणि या भागाच्या पुढील बाजूला आपण इथे 1.5 इंचाचा टिक मार्क करून घेणार आहोत। आणि नंतर हे टिक मार्क जोडून घेणार आहोत आणि हा भाग कट करून घ्यायचा आहे। नंतर हा भाग आपण कॅनव्हास पेपरवर कट करून घेणार आहोत। कॅनव्हास पेपरवर कट करताना खालील बाजूला आपण वाढवून कट करायचा आहे, कारण आपण अस्तरवर हा भाग वाढवून कट केलेला होता आणि हा भाग आपण गोल्डन कपड्यावर चिकटवून घेणार आहोत। यानंतर आपण सोप्या पद्धतीने ब्लाऊजची डिझाईन तयार करणार आहोत। सुरुवातीला आपण 1 नंबर भाग आहे तो तयार करणार आहोत। इथे आपण ब्लाऊज पीस आहे तो सरळ ठेवायचा आहे। सरळ भागावर अस्तरचा भाग ठेवून पुढील बाजूला आपण टिप देऊन घेणार आहोत। फक्त पुढील बाजूलाच टिप देऊन घ्यायची आहे। नंतर आपण दुसऱ्या बाजूचाही भाग 1 नंबरचा आहे तो टिप देऊन घेणार आहोत पुढील बाजूला। यानंतर आपण छाट देऊन घेणार आहोत आणि हा भाग सरळ करून घ्यायचा आहे। आणि नंतर या पूर्ण भागाला आपण टिप देऊन हा भाग जोडून घेणार आहोत। दुसराही भाग आपण याप्रमाणे जोडून घेणार आहोत टिप देऊन। दोनही भाग आपण इथे जोडून घेतलेले आहे। यानंतर आपण गोल्डन कपड्यावर जे कॅनव्हास चिकटवलेला आहे तो भाग तयार करणार आहोत। इथे आपण साडीची पट्टी कट करून घेतलेली आहे। ही पट्टी आपण या भागापेक्षा थोडी वाढवून कट केलेली आहे, कारण याचे धागे निघले जातात म्हणून, आणि याचे आपण चौकोनी आकार कट करून घेणार आहोत। यानंतर आपण या आकारांचा त्रिकोणी आकार तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण इथे त्रिकोणी आकार तयार केलेले आहेत। यानंतर आपण हा भाग घेतलेला आहे, या भागाचा आपण मध्यभाग करून घ्यायचा आहे।
यानंतर आपण इथे त्रिकोणी आकार घेणार आहोत आणि बरोबर हा त्रिकोणी आकाराचा कोना त्याच्या मध्यापर्यंत आला पाहिजे असं ठेवून आपण इथे टीप देऊन घ्यायची आहे। एका बाजूने आपण हे त्रिकोणी आकार बसवून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आपण हे त्रिकोणी आकार बसवून घेणार आहोत। समोरासमोर व्यवस्थित हे त्रिकोणी आकार आपण बसवून घेणार आहोत। यानंतर आपण या त्रिकोणी आकारांना टिपा देऊन घेणार आहोत आणि हा भाग व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत। यानंतर आपण पाइपिंग करून घेणार आहोत। इथे आपण अस्तरचा वापर नाही करणार। पाइपिंग करताना गोल्डन कलरची आपण तिरकी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि तिला एका बाजूने आपण टीप देऊन घेणार आहोत। आणि नंतर पाइपिंग करून घेणार आहोत। एका बाजूला आपण इथे पाइपिंग करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला ही पाइपिंग करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण हा भाग तयार केला आहे त्याचप्रमाणे आपण दुसरा भागही तयार करून घेणार आहोत। याच प्रकारे दोनही भाग आपण इथे तयार करून घेतल्यानंतर इथे एक नंबरचा भाग घ्यायचा आहे आणि त्यावर हे डिझाइन केलेले आकार आपण जोडून घेणार आहोत। जोडताना व्यवस्थित हा आकार जोडून घ्यायचा आहे। पाइपिंगच्या अगदी कडेने अशी टीप देऊन घ्यायची आहे। दोन्ही बाजूला पण टीप देऊन हा भाग पॅक करून घ्यायचा आहे। यानंतर आपण इथे 2 नंबरचा भाग तयार करणार आहोत। इथे ब्लाउज पीस ठेवायचा आहे उलट। उलट भागावर आपल्याला अस्तर ठेवून पूर्ण अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घ्यायचा आहे। यानंतर दोन्ही बाजूला आपण टक्स देऊन घेणार आहोत। टक्स देण्यासाठी 1.5 इंच मार्जिन सोडून आतील अंतराचं निम्म करायचं आहे आणि नंतर आपण इथे 4 किंवा 4.5 इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला टक्स दिल्यानंतर खालील बाजूला आपण हातशिलाईची पट्टी जोडून घेणार आहोत। इथे आपण अस्तरच्या पट्टीचा वापर करणार आहोत। ही पट्टी जोडल्यानंतर अस्तरच्याच पट्टीवरून दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि दाब टीप दिल्यानंतर आत पट्टी दुमडून हातशिलाई करून घ्यायची आहे। हातशिलाई करून घेतल्यानंतर आपण इथे साडीची पट्टी कट करून घेणार आहोत। ही पट्टी आपण 1 इंचाची किंवा त्यापेक्षा थोडी जास्त घेऊन दुमडून टीप देऊन घेणार आहोत। या पट्टीला टीप देताना आपण उलट भागावरच टीप देणार आहोत आणि नंतर ही पट्टी व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे। आपण इथे सुई धाग्याचा वापर करणार आहोत। ही पट्टी आपण व्यवस्थित सरळ करून घेतल्यानंतर या पट्टीचे आपण तुकडे कट करून घेणार आहोत। 1 इंचाचा किंवा 1.5 इंचाचा आपण हा तुकडा कट करून घेणार आहोत।
हे भाग आपण कट करून घेतल्यानंतर हा भाग व्यवस्थित दुमडायचा आहे आणि नंतर वरील बाजूला हा भाग आपण जोडून घेणार आहोत। जोडताना 1 इंच किंवा 1.5 इंच अंतर घेऊन हा भाग आपण जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे दुमडून आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। एका बाजूला हा भाग जोडल्यानंतर हा भाग आपण इथे दुमडून घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे आपण छाट देऊन घेणार आहोत आणि नंतर या पट्टीचे तुकडे जोडून घेणार आहोत। वरील बाजूला हे तुकडे जोडल्यानंतर खालील बाजूला जोडताना आपण इथे 1.5 इंच किंवा 1 इंचापेक्षा थोडे जास्त अंतर घेऊन टिक मार्क करून मग हे समोरासमोर व्यवस्थित येतील अशा प्रकारे आपण जोडून घेणार आहोत। व्यवस्थित हे भाग समोरासमोर येतील अशा प्रकारे ठेवून आपण हे भाग जोडून घ्यायचे आहेत। व्यवस्थित हे भाग आपण जोडून घेतल्यानंतर या भागामधून आपण गोल्डन कलरची नॉट बसवून घेणार आहोत। वरील बाजूला आपण अशा प्रकारे टीप दिलेली आहे आणि नंतर आपण या भागामधून ही नॉट व्यवस्थित बसवून घ्यायची आहे। गोल्डन कलरची नॉट आपण इथे व्यवस्थित बसवून घेतल्यानंतर वरील बाजूला गोल्डन कलरची पाइपिंग करून घेणार आहोत। पाइपिंग करताना तिरकी पट्टी आपण कट करून घेतलेली आहे, मध्यभागी छाट देऊन घेतलेली आहे आणि नंतर पाइपिंग करून घ्यायची आहे। इथे आपण गोल्डन कलरची पाइपिंग करून घेत आहोत। मध्यभागी करताना अशा प्रकारे भाग हा व्यवस्थित करून मग पाइपिंग जोडून घ्यायची आहे। पाइपिंग जोडून घेतल्यानंतर आपण पुढील बाजूचे एक्स्ट्रा कापड थोडं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे पाइपिंग आपली व्यवस्थित येईल। नखाने थोडं प्रेस करून मग आपण पाइपिंग करून घेणार आहोत, म्हणजे आपली पाइपिंग सुंदर येईल। वरील बाजूची पाइपिंग तयार झाल्यानंतर आपण खालील बाजूला गोल्डन कलरची लेस जोडून घेणार आहोत। सुरुवातीला आपण वरील बाजूला टीप देऊन घेणार आहोत लेसला। आणि नंतर आपण दुसऱ्या बाजूलाही लेसच्या टीप देऊन लेस व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे। यानंतर आपण जी गोल्डन कलरची नॉट आहे त्याचं सुंदर असं फूल तयार करून घेणार आहोत। फूल तयार केल्यानंतर त्याच्या मध्यभागी खड्यांचा पॅच आपण जोडून घेणार आहोत आणि खालील बाजूला नॉडला आपण त्रिकोणी फूल तयार करणार आहोत। नंतर हे फूल आपण अशा प्रकारे सरळ करून घ्यायचं आहे। सुंदर अशी आपली त्रिकोणी फुले तयार झालेली आहेत। यानंतर आपण वरील भाग जोडणार आहोत। जोडण्या अगोदर आपण पेपर ठेवून त्याचे टिक मार्क करून घेणार आहोत, म्हणजे जोडताना आपल्याला सोपं होईल। दोन्ही भागांना आपण अशा प्रकारे चॉकने टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि नंतर हा भाग जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित। यानंतर आपण वरील भागाला सुंदर असे मणी जोडून घेणार आहोत। त्रिकोणी आकाराच्या मध्यभागावर आपण हे मणी जोडून घेणार आहोत आणि फुलाच्या मध्यभागी सुंदर असा खड्यांचा पॅच ठेवून तो सुई धाग्याने पॅक करून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपली पूर्ण ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. ही ब्लाऊजची डिझाईन तयार करताना जर काही अडचण आली असल्यास किंवा काही समजलं नसल्यास नक्की कमेंटद्वारे विचारू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये अशीच एक सुंदर डिझाईन तयार करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.